मित्रांनो, दुपारचे 4 वाजलेत आणि 11 वाजता आम्ही श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणाहून माहूरकडे ट्रॅव्हलिंग सुरू केली होती। या ठिकाणी पाहता माहूरकडे आम्हाला जायचं आहे। इथून जवळपास 105 किलोमीटरवर माहूर आहे आणि या बाजूने आपण पाहू शकता एक 10 किलोमीटरवर वाशिम शहर आहे, म्हणजे शेगाव वाशिम त्याचप्रमाणे पुसद अशा मार्गाने आम्ही आता जाऊ राहिलो आहोत श्री क्षेत्र माहूरगडाकडे। मित्रांनो, वाशिम कडून आम्ही आता माहूरगडकडे चाललो आणि या ठिकाणी जे सागवानी झाडांचं जंगल, त्यात पडणारा जोरदार पाऊस याचा आनंद आम्ही घेत आहोत। आणि आमच्या गाडीमधले आमचे सहकारी बांधव ते पावसाचा आनंद घेतात, पण काही एकदम चिंताग्रस्त दिसतात। कशामुळे चिंताग्रस्त दिसतात त्याची मला आयडिया नाही, कारण सकाळपासून बदल्याच्या गप्पा मारत होते आणि आता इतका छान बाहेर निसर्ग फुलला आहे, तिकडे त्यांनी थोडंसं लक्ष द्यावं असं मला वाटतंय। रिमझिम 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 पाऊस पडतोय आणि आम्ही आता प्रवास चाललाय घाटातून माहूरगडाकडे। चला आमच्या बरोबर राहा, अजून आपल्याला देवीचं दर्शन सुद्धा घ्यायचंय। पैनगंगा नदी, तर मित्रांनो, आता एक 5 मिनिटांमध्ये आपण रेणुका मातेच्या रेणुका गडावर पोहोचणार आहोत आणि घाटामधून ट्रॅव्हल करत आम्ही आता पोहोचतोय गडाकडे। आपण पाहतात गुरुजी ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी मी आता आलेलो आहे। वा 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 वा, अतिशय सुंदर वातावरण आहे। चाललो आहेत आता आपण चाललो आहेत अनुसया माता मंदिराकडे। रेणुका माता मंदिरापासून हे अंतर आहे 5 किलोमीटर आणि संध्याकाळी 5:30 वाजता पहा कशा प्रकारे धुकं पडलंय। अगदी 7 वाजलेत, अशाच प्रकारचे काही सिच्युएशन आहे। पहा पुढं धुक्यामुळं एक अतिशय चांगली फिलिंग आपल्याला येत आहे। माहूरगडावर 3 मुख्य मंदिर आहेत, रेणुका माता मंदिर, गुरु दत्तात्रय मंदिर आणि माता अनुसया मंदिर। तर माझ्या पाठीमागं आपण सुरुवातीला अनुसया माता मंदिराकडे जाणार आहोत। वर पहा आपण टेकडीवर सुंदर मंदिर, हिरव्यागार शालूमध्ये, हिरव्यागार परिसरामध्ये नटून थटलेलं आपल्याला दिसू शकतं आणि अगदी सुरुवातीला ओम त्या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेत आहे। चला जाऊ आपण अनुसया माता दर्शनासाठी। संध्याकाळी 5:30 वाजण्याचा वेळ आहे आणि माहूरगडावरील अनुसया माता मंदिराच्या समोर मी उभा आहे। आपण पाहू शकता सूर्यास्त होत असताना पूर्ण महाराष्ट्रातून देवीचे भक्त, दत्तगुरूंचे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। चला मित्रांनो, जाऊ महासती अनुसया मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी। हे मंदिर सकाळी 6 वाजता दर्शनासाठी खुलं होतं आणि संध्याकाळी 7 वाजता भक्तांसाठी हे मंदिर बंद होतं। माहूर येथे असलेले प्रमुख मंदिरापैकी दत्त शिखर हे एक। माहूरला आधी मुनी आत्री आणि महासती अनुसया 3ऱ्या डोंगरावर राहत असत, जे आजही आहे। आता मी अनुसया मंदिराच्या समोर उभा आहे आणि या ठिकाणाहून तुम्हाला 5 किलोमीटर अंतरावर असलेलं रेणुका मातेचं मंदिर दाखवतो। त्या ठिकाणी सुद्धा आपण काही मिनिटांमध्ये दर्शनाला जाणार आहोत। चला।